शी बाबा, बाहेर इतकं ऊन आहे ना की नको नकोसं झालंय. रंबा हो, सांबा हो. फिरायला चालली वाटतं कुठं. ओ, तू मला काय बोललीस का? काही नाही रे, असंच. तू कुठे चालली आहेस? मी चालली आहे फिरायला. झिंजळ्यावर पहिलं चलील जायचं. बाहेर कसलं ऊन आहे बघ जरा. बट आय हॅव प्रोटेक्शन. कसलं प्रोटेक्शन? सनस्क्रीन, छत्री, पाण्याची बाटली. अच्छा, कोकणात चालली आहेस? नो बेब, कोकण इज जस्ट लाईक शास्त्र. एव्हरीबडी इज गोइंग आउट देअर. मी तुला जवळच असलेल्या 4 प्लेसेसचे नाव सांगते जिकडे तू इझिली जाऊ शकतेस आणि जास्त एक्सपेन्सेस पण नाही येणार. सो पटकन बॅग पॅक कर, आपण जाऊया. हा लगेच आले. अँड यू पीपल, डोंट फॉरगेट टू पुट दीज 4 प्लेसेस इन युअर बकेट लिस्ट राईट नाउ. सर्वात पहिलं आहे महाबळेश्वर. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील हे सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर आणि मुंबईपासून जवळपास 260 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून येथे जाण्यासाठी मुंबई, पनवेल, पुणे, वाई, महाबळेश्वर असा मार्ग वापरला जातो. तसेच पुणेपासून पुणे, वाई, महाबळेश्वर असा मार्ग. उन्हाळ्यात महाबळेश्वरचे हवामान खूप थंड आणि आल्हाददायक असते. येथील स्ट्रॉबेरी फार्म, वेण्णा लेकिंग, बोटिंग, निसर्गरम्य पॉइंट्स व्ह्यू खूप प्रसिद्ध आहेत. इथे आल्यानंतर वेण्णा लेक, ॲथर पॉइंट, एलिफंट हेड पॉइंट आणि प्रतापगड किल्ला हे ठिकाण नक्की पाहायला हवीत. दुसरं ठिकाण म्हणजे आपलं सगळ्यांचं फेवरेट लोणावळा. पुणे आणि मुंबईच्या मधोमध असलेले हे एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून सुमारे 65 किलोमीटर आणि मुंबईपासून जवळपास 85 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून इथे येण्यासाठी मुंबई, पनवेल, खोपोली, लोणावळा असा मार्ग आहे. तसेच ट्रेनही लोणावळा स्टेशनपर्यंत सहज पोहोचता येते. उन्हाळ्यात इथले थंड हवामान आणि हिरवीगार दऱ्या खूप सुंदर दिसतात. इथे आल्यानंतर मुशी डॅम, टायगर पॉइंट, लायन पॉइंट आणि कार्ला लेणी हे ठिकाण नक्की पाहायला हवीत. तसेच लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की खायला विसरू नका. तिसरं ठिकाण आहे माथेरान. रायगड जिल्ह्यातील हे एक शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून येथे येण्यासाठी मुंबई, कर्जत, नेरळ असा मार्ग आहे. नेरळपासून प्रसिद्ध टॉय ट्रेनने माथेरानला जाता येते. माथेरानची खास वैशिष्ट्य म्हणजे येथे वाहनांना बंदी आहे, त्यामुळे इथली हवा अतिशय स्वच्छ आणि शांत असते. इथे आल्यानंतर पॅरानोमा पॉइंट्स, इको पॉइंट, चार्लेट लेक आणि सनसेट पॉइंट हे ठिकाण नक्की पाहायला हवे. चौथं ठिकाण काउंटिंगमध्ये जरी चौथं असलं ना तरी नावामध्ये 5वं येतं, मीन्स पाचगणी. हेही सातारा जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर आणि मुंबईपासून जवळपास 240 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून इथे येण्यासाठी मुंबई, पनवेल, पुणे, वाई, पाचगणी असा मार्ग आहे. उन्हाळ्यात इथलं हवामान थंड आणि सुंदर सुखद असतं, त्यामुळे पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात येतात. इथला टेबल लँड, सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट, सुंदर व्हॅली व्ह्यू इथले विशेष आकर्षण आहे. तसेच इथे पॅराग्लायडिंग देखील करता येते. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बाय.